हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण एक शिजवलेला बटाटा आणि एक वाटी गव्हाच्या पिठापासून नाश्ता मुलांच्यासाठी बनवणार आहे। त्यासाठी मी एक शिजवलेला बटाटा घेतला आहे, तो आता आपण सोलून घेऊ व्यवस्थित आणि मग ह्याला आपल्याला किसून घ्यायचा आहे। बारीक किसणीने ह्याला किसायचे, जेणेकरून ह्यात आपल्याला गुठळ्या बनवायच्या नाहीत। मस्त असा नाश्ता तयार होतो, मुलं खूप आवडीने खातात आणि साध्या सोपी पद्धत आहे यासाठी बनवण्यासाठी। फक्त गव्हाचा आणि बटाट्याचा वापर करूनच आपल्याला हा नाश्ता पूर्णपणे बनवायचा आहे। आता हा बटाटा सोलून झाला की आपण किसणीने किसून घेऊ। मी बारीक किसणी घेतली आहे किसण्यासाठी, हे अशा प्रकारचे। आता ह्याला आपण असं किसून घेऊ। बटाटा अशा प्रकारे आपला किसून तयार झाला आहे। ह्यात मी एक छोटा साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे, 2 मिरच्या कट करून घेतल्या आहेत, कोथिंबीर हे देखील आपल्याला ह्यात घालायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। ह्यात आम्हाला आता थोडं गरम मसाला आणि धना पावडर देखील घालायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल तर स्किप करा। मी 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घेतला आहे। आता ह्यात थोडी हळद घालून घेऊ आपण, चवीनुसार मीठ, थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला। आणि आता हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पहिला हातानेच आपण थोडं थोडं घालून मिक्स करून घेऊ, म्हणजे त्यात आपल्याला गुठळ्या बनणार नाहीत, व्यवस्थित आपलं पीठ मळून तयार होईल। आपल्याला पीठ मळायचं नाही आहे, आंबोळीसारखं जे पीठ असतं तसं सरसरीत पीठ बनवायचं आहे, पण त्यात गुठळ्या होऊ नये म्हणून आपण प्रथम हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे। असं मिक्स करून झालं, त्यात गुठळ्या आता तयार झाल्या नाही आहेत। हे सर्व बटाट्याचेच काप आहेत किसलेले, त्यामुळे तसे वाटतं, पण ह्यात गुठळी एक पण नाही आहे। आता आपल्याला पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडंच पाणी घालून पहिला मिक्स करून घ्यायचं, जास्त प्रथम पाणी घालायचं नाही, नाहीतर पातळ होऊ शकतं। लागल त्या प्रमाणात पाणी घालून आपण मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। जास्त घट्टही करायचं नाही, जास्त पातळही करायचं नाही, व्यवस्थित असं हे पीठ बनवून तयार होतं। आता गॅसवर आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचा आहे, किंवा तुमच्याकडे तवा आंबोळीचा असेल तर त्याच्यावर देखील करू शकता। मी आंबोळीच्या तव्यावर तुम्हाला बनवून दाखवणार आहे। ज्याच्याकडे पॅन आहे त्याने ते पॅनचा वापर करावा। तवा आपला व्यवस्थित गरम झाला आहे। आता ह्यावर आपल्याला बॅटर सोडून घ्यायचं आहे। तव्याला प्रथम आपल्याला तेल लावायचं नाही आहे, गरम तेलावरच असं आपल्याला बॅटर सोडून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आहे आपल्याला, मीडियम साईज फ्लेमवरच नाश्ता भाजून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित असे बनतील। आता 5 मिनिटे ह्याला असंच आपण शिजवून देऊया, म्हणजे व्यवस्थित चारू बाजूने त्याची कड व्यवस्थित अशी शेकली गेली पाहिजेत, म्हणजे उलटताना त्याला काहीच अडचण येणार नाही। व्यवस्थित शेकली की ते व्यवस्थित पलटी होतात आणि आपली नाश्त्याची जी म्हणजे
आलू पराठा जो आपण बनवला आहे तो व्यवस्थित असा शेकला जाईल। हे पहा, हे चारी बाजूने असे व्यवस्थित असं शेकलं गेलं पाहिजे। हे पहा, व्यवस्थित शेकले गेले की ती कड्या व्यवस्थित निघतात। आपला नाश्ता हा चारू बाजूने व्यवस्थित असा शेकला गेला आहे। आता आपण ह्याला पलटी मारू। आता दुसऱ्या साईडनेही अशाच 5 प्रकारे 5 मिनिटं त्याला असंच शिजून द्यायचं आहे। आता आपण ह्याला दुसऱ्या बाजूनेही पलटून घेऊ। भाजायला यायला थोडा वेळ लागतो, पण नाश्ता एकदम मस्त असा झटपटीत छानपैकी असा बनून तयार होतो। मळायचं टेन्शन नाही, लाटायचं टेन्शन नाही। 2 मिनिटात असा हा आपला आलू पराठा बनून तयार होतो। याला सर्व बाजूने व्यवस्थित असं चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं। जे पिठाचा कच्चापणा असतो तो निघून जातो। मग फक्त जास्त हाय फ्लेमवर जर भाजलं तर ते कच्चं आतनं राहून जाईल, व्यवस्थित असं भाजलं जाणार नाही। म्हणून त्याला असं प्रेस करून थोडं चांगल्या प्रकारे असं शेकून घ्यायचं। अशा प्रकारे ह्याला आपण, मी सुती टॉवेल घेतला आहे, याने असे आपल्याला दाबून शेकून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून जो आतील मऊ भाग आहे तो व्यवस्थित शेकला जाईल। चांगलं शेकणं खूप महत्त्वाचं आहे ह्याला, नाहीतर पीठ आतून कच्चं राहू शकतं। आता ह्याला पलटी मारू। आता दुसऱ्या बाजूनही व्यवस्थित आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे। आता अशा प्रकारे हा आपला डोसा बनून तयार झाला आहे। हे पहा, आणखीन एक तुम्हाला बनवून दाखवते। प्रथम आपल्याला हा तवा पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। आता ह्यावर आपण हे बॅटर सोडून घेऊ। तुम्हाला जितक्या लहान मोठ्या साईजचं बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यावर सोडून घ्या। आणि व्यवस्थित असं ह्याला पसरून घ्या। जास्त दाब देऊन पसरायचं नाही, हलक्या हातानेच पसरून घ्यायचं आहे। आणि ह्याला आता व्यवस्थित असं 5 मिनिटं असं शिजून द्यायचं, म्हणजे ह्याच्या चारी जे बाजू आहेत त्या व्यवस्थित अशा शेकल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे पलटताना काहीच त्रास होणार नाही। व्यवस्थित असा आपला हा डोसा बनून तयार होईल। आता पाहू शकत असाल तुम्ही, ह्याच्या चारी बाजू अशा व्यवस्थित अशा शेकल्या जात आहेत। हे पहा कशा प्रकारे ते व्यवस्थित असं शेकले गेलं आहे। व्यवस्थित शेकले गेले की ते हळूहळू आपोआपच तवा सोडत जातं, त्यामुळे त्याला आपण व्यवस्थितच पहिला शेकून द्यायचं आहे। आणखीन 1-2 मिनिटं थांबू, म्हणजे व्यवस्थित ते शेकले जाईल। तर डोसा आपला व्यवस्थित सर्व बाजूनी शेकला गेला आहे। याला आता आपण पलटी मारून घेऊ। हे पहा, थोडा जाड बनतो, पण एकदम असा छान असा डोसा आपला तयार होतो। याला असं चारी बाजूने व्यवस्थित असं दाबून शेकून घ्यायचं। म्हणजे व्यवस्थित असा सर्व बाजूने
डोसा आपला बनून तयार होतो। तुम्हाला हवा असेल तर ह्याला वरून तेल देखील लावून घेऊ शकता आणि बिना तेलाचंही बनवू शकता। मी आता तुम्हाला तेल लावून दाखवते। तसाही बनवा तुम्ही। तर ह्या साईडलाही तेल लावून दाखवते। अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपल्याला पराठा हा शेकून घ्यायचा आहे। यातून थोडासा देखील आवाज आता येत नाही। हे पहा, हा फुलत देखील आहे, म्हणजे आपला डोसा पूर्णपणे बनून तयार झाला आहे। आता हा डोसा तुम्ही दही सोबत, चटणी सोबत किंवा लोणच्या सोबत कशासोबतही खाऊ शकता। चारच्या भुकेसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी आणि वाटलंच तर लहान मुलांच्या डब्यासाठी देखील हा असा पराठा तुम्ही बनवून देऊ शकता। एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे। बनवायला फार काही टेन्शन नाही आहे। 2-3 साहित्यातच आपल्याही बनून जातं आणि खायला एकदम टेस्टी। आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। हे पहा, त्याला व्यवस्थित असं दाबून दाबून असं शेकून घ्यायचं असतं, म्हणजे ते व्यवस्थित असं शेकलं जातं चोही बाजूने। आता हा डोसा काढून घेऊ आपण। परत एकदा हा पुसून घेऊ। अशाच प्रकारे सर्व डोसे आपल्याला बनवून घ्यायचे आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा, बटरचा, तुम्हाला काय हवा असेल त्याचा वापर करून तुम्ही हा नाश्ता बनवून घेऊ शकता। मी ह्याला तेल लावलं आहे, तेलाचा वापर करून मी बनवला आहे। आता ह्याला व्यवस्थित असं शेकून घेऊ। अशा प्रकारे आपण सर्व असा नाश्ता बनवून घेऊ। अशा प्रकारे आपला डोसा बनून तयार होतात। असं व्यवस्थित याला शेकून घेऊया। अशा प्रकारे आपले सर्व डोसे बनून तयार झाले आहेत। हे पहा, हे अशा प्रकारे आपले सर्व डोसे बनून तयार होतात। आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका।